पवित्र पोर्टलवर प्रिफरन्स असाइन आणि लॉक करण्यासाठी आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर 2025 या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. 2025च्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन आपल्याला आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तो लॉग इन करायचं आहे. ही आपण लॉग इन प्रोसेस ऑलरेडी पाहिलेली आहे, त्यामुळे आधीचा व्हिडिओ बघून घ्यायचा. नंतर आपल्याला OTP प्राप्त होईल. OTP फिलअप करायचा आहे. OTP फिलअप केल्यानंतर आपल्यासमोर पवित्र पोर्टलचे वेब पेज ओपन होईल. त्यानंतर पवित्र पोर्टल 2025च्या वेब पेजवर उजव्या साईडला 3 आडव्या ज्या लाईन्स दिसतील त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करून आपल्याला पहिले प्रिफरन्स जनरेट करून घ्यायचे आहे. प्रिफरन्स आपण जनरेट केलेले आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. प्रिफरन्स आपल्याला जनरेट करून घ्यायचे आहेत. प्रिफरन्स जनरेट केल्यानंतर जनरेट सक्सेसफुली होईल. परत आपल्याला 3 डॉटवर क्लिक करून वापस यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली येऊन असाइन प्रिफरन्स नावाचं टॅब दिसेल. असाइन प्रिफरन्स यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस विदाउट इंटरव्ह्यू हे येतील. आपल्यासमोर जे प्रिफरन्स आपल्याला आलेले आहेत ते आपल्याला त्यावर सर्वांना ऑलला सर्च करायचं आहे. त्या सर्चवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे प्रिफरन्स जनरेट झाले होते ते प्रिफरन्सची लिस्ट आपल्यासमोर दिसणार आहे आणि त्यापैकी आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जॉब करायचा की कोणत्या याच्यामध्ये लागायचं आहे ह्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ऑलमोस्ट जेवढे प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत त्याच्यावर सगळ्यांना क्लिक करायचं आहे. मी फक्त डेमोपुरतं 7-8 फक्त घेतले की कोणते पाहिजेत म्हणून. तर तुम्ही ऑलमोस्ट तुम्हाला जेवढे प्रिफरन्स आले तेवढ्या सगळ्यांना इथं क्लिक करायचं आहे. हे प्रिफरन्स आपण इथं लावत नाही आहे की बा पहिलं कोणतं दुसरं कोणतं. याच्यामध्ये आपल्याला फक्त हे सगळं सिलेक्ट करून घ्यायचे आहेत रँडमली, कारण हे प्रिफरन्स नाही देत आहे. आपण सध्या चॉईस देतं की या आलेल्या प्रिफरन्समधून आपल्याला कोणते कोणते सिलेक्ट करायचे आहेत जॉबसाठी. तर सर्वच ऑलमोस्ट नेमकं तुम्हाला जेवढे आलेले आहेत तेवढे सगळे तुम्ही सिलेक्ट करून घ्या, कारण प्रिफरन्स द्यायसाठी पुढे आहे. याच्यातून आपल्याला सगळे सेव्ह करून घ्यायचे आहेत जेवढे आपण घेतलेले आहेत. आता मी 7-8 घेतले डेमोपुरते, ते घेतले आणि ॲड प्रिफरन्सवर क्लिक केलं. ॲड प्रिफरन्सवर क्लिक केल्यानंतर आपण जे सध्याचे प्रिफरन्स सिलेक्ट केले होते, समजा तुम्हाला जर 50 प्रिफरन्स जनरेट झाले असेल तर तुम्ही 50ही प्रिफरन्सवर इथं क्लिक करायचं आहे रँडमली, कसंही तिथं नंबर नाही द्यायचा आहे. नंतर खाली यायचं आहे, ओकेवर क्लिक करून आपले प्रिफरन्स जे सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर हे इथं आपले बघा इथं खाली दिसत आहे सिलेक्टेड प्रिफरन्स बाय यू, म्हणजे तुम्ही जे प्रिफरन्स आता सध्या सिलेक्ट केले. मी सध्याचे डेमोपुरते फक्त 8 सिलेक्ट केले. तर त्या 8 पैकी आपल्याला सध्या कोणते आपण केलेले आहेत 8 ही यावर ऑल सिलेक्ट करायचे आहेत. सर्व आपल्याला सर्वांवर क्लिक करून घ्यायचं आहे की 8च्या 8ही पैकी आणि परत आपल्याला सेव्ह करायचं आहे. खाली येऊन खालचे टॅब दिसत आहे सेव्हमधली, कारण आपल्याला 2-3 वेळ हे सेम असंच करायचं आहे. रँडमली कसेही नेमकं जेवढे आपण घेतले तेवढे सगळे परत आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्ही क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर थोडा लोड घेईल आणि असाइन प्रिफरन्स नावाचा आता आपल्याला टॅब ओपन होईल. आपण आतापर्यंत सिलेक्ट प्रिफरन्स बघत होतो, जे वरचा टॅब होता. असाइन प्रिफरन्स म्हणजे आपण जे प्रिफरन्स जे आता सिलेक्ट केले होते त्यांना आपल्याला आता प्रिफरन्स सिक्वेन्स नंबर द्यायचा आहे. इथं दाखवलेला सिक्वेन्स नंबर, इथं आपला प्रिफरन्स चुकला नाही पाहिजे. आपण वर रँडमली केला आहे, पण इथं आपल्याला जो पहिला प्रिफरन्स पाहिजे, जिथं आपल्याला जॉब करायचा, जिथं आपल्याला लागायचा 1 नंबरवर, ते ठिकाण इथं व्यवस्थित निवडायचं आहे. व्यवस्थित पहिले वाचून घ्यायचे आहेत प्रिफरन्स की आपल्याला प्रायमरी शाळा आहे, सेकंडरी शाळा आहे, एडेड शाळा आहे, नॉन एडेड शाळा आहे कोणती, त्यानुसार आपल्याला 1, 2, 3 असे प्रिफरन्स सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यासमोर आता हे जे डाव्या साईडला असाइन प्रिफरन्स नावाचं दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा बॉक्सवर, तर तिथं 1 नंबर येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रिफरन्स निवडायचा की आपल्याला 2 नंबरमध्ये कोणत्या ठिकाणी जायचं आहे, 3 नंबरवर कोणत्या ठिकाणी जायचं आहे, असे आपल्याला सगळे द्यायचे आहे. आश्रमशाळा निवडताना लक्षात ठेवायचं की आश्रमशाळा ह्या निवासी शाळा असतात, तिथं तुम्हाला राहायचं आहे. त्यामुळे आश्रमशाळा जी आदिवासी आश्रमशाळा आहे तिथं निवडताना काळजी घ्यायची आहे की ते जर निवडत असाल तर तुम्हाला तिथं निवासी राहायचं आहे. त्यामुळे हे प्रिफरन्स आपण असे सिलेक्ट केलेले आहेत. आता सध्या हे थोडं रँडमली दिसत आहेत की नेमकं बघ खालीवर झालेले आहेत.
तर आपला 1 नंबरचा प्रेफरन्स हा अमरावती आहे सध्या, एज्युकेशन ऑफिसर अमरावती, आणि तो प्रायमरीवाला. नंतर दुसरा सेकंडरीवाला. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे सगळे सेव्ह आणि नेक्स्ट करून घ्यायचे आहेत. सेव्ह करून घेतले म्हणजे आपण जे प्रिफरन्स केले आहेत ते करायचे आहेत. नंतर आपल्याला सॉर्ट करायचे आहेत. सॉर्ट म्हणजे आपले सिक्वेन्स वाईज लागतील आता 1 2 3 4 नुसार. तर सॉर्टवर आपण क्लिक केलं आहे. सॉर्टवर क्लिक केल्यानंतर आपले प्रिफरन्स इथे सॉर्ट सक्सेसफुली झालेले आहेत. त्यावर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. आता प्रिफरन्स आपले बघा 1 2 3 4 5 6 7 8 जेवढे तुमचे प्रिफरन्स होतील ते सिक्वेन्स वाईज तुम्हाला व्यवस्थित दिसतात. तुम्हाला हे परत एक वेळ चेक करून घ्यायचे आहेत की नेमकं आपण दिलेले प्रिफरन्स हे व्यवस्थित आहेत का नाही. कारण आपण एकदा लॉक केले तर त्यानंतर प्रिफरन्स सहसा 2 किंवा 3 वेळ आपल्याला अनलॉक करता येतात, पण आपल्याला अनलॉक करायची वेळ आलीच नाही पाहिजे. आपले प्रिफरन्स आपण सिलेक्ट करताना आणि लॉक करतानाच व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आपले जे प्रिफरन्स जे दिसलेले आहेत म्हणजे आपण जे दिलेले आहेत ते आपल्याला प्रिफरन्स सध्या या स्टुडंटला 73 प्रिफरन्स आलेले होते. तर त्या 73 पैकी आपण 8 प्रिफरन्स असाइन केलेले आहेत आणि नॉट असाइंड आपले 65 आहेत. तुम्हाला सगळे प्रिफरन्स द्यायचे आहेत विदाऊट इंटरव्ह्यूचे, कोणतेही सोडायचं नाही, कारण जॉबचा चान्स सोडायचा नाही. प्रत्येक प्रिफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली येऊन आपल्याला असाइनवाले प्रिफरन्स आपण जे प्रिफरन्स दिले नाही ते प्रिफरन्स आपल्याला इथं दिसून जातील. ते आपण इथं चेक करून घेऊ. आपल्याला सगळे प्रिफरन्स द्यायचे आहेत. मी फक्त डेमो पुरते सध्या फक्त 8 दाखवलेले आहेत. त्यानंतर सर्वात खाली येऊन आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रिफरन्स लॉक करण्यासाठी एक वेब पेज ओपन होईल. आपल्याला आपला पूर्ण फॉर्म दिसेल. त्याच फॉर्ममध्ये आपल्याला आपण जे प्रिफरन्स असाइन केलेले आहेत आणि असाइन न केलेले असे सगळे प्रिफरन्स आपल्याला दिसतील. आपण फक्त यावेळेस 8च प्रिफरन्स असाइन केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला डिक्लेरेशनचा चेकबॉक्स दिसेल. त्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला प्रिफरन्स हे लॉक करायचे आहेत. लॉक प्रिफरन्स आहे जो खाली ऑप्शन दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप मेसेज येईल की तुम्हाला हे प्रिफरन्स जे व्यवस्थित दिलेले आहेत ते व्यवस्थित चेक केलेले आहेत का नाही म्हणून. तर तो पॉपअप मेसेज आपण वाचायचा की आपल्याला जे प्रिफरन्स दिलेले आहेत ते व्यवस्थित अरेंज केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. सगळं जर व्यवस्थित असेल तर येसवर क्लिक करायचं आहे. जर नसेल तर एक वेळ नो करून आपल्याला परत चेक करून घ्यायचे आहेत. आपण सध्या येसवर क्लिक केलेलं आहे, त्यामुळे आपले प्रिफरन्स लॉक होण्यासाठी चाललेले आहेत. आपण यावर येसवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल. लॉक करण्यासाठीही OTP येतो. बिना OTPचं लॉक होणार नाही. आपण आता क्लिक केला आहे. एक आपला मोबाईल नंबरवर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त झाला आहे. आपल्याला उजव्या साईडला आपल्याला दिसत आहे की एक OTP आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो OTP आपल्याला इथं फिलअप करायचा आहे. OTP फिलअप केल्यानंतर आपले प्रिफरन्स हे लॉक झालेले आहेत. लॉक करताना तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही ते अनलॉकही करू शकता. तुम्हाला 3 वेळ ते अनलॉक करण्याचे चान्स राहते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील. धन्यवाद.